वेलकम मॅडम, वेलकम. अरे जोरात क्लॅप करा. थँक्यू. सगळ्यांनी टाळ्या बंद करून नाव
नंतर कळलेच नाही हो, आम्ही सगळ्या तुमच्याच कधी होऊन गेलो. आज झुंबा उद्या योगा असे नाविन्य नेहमीच क्लासमध्ये असते. आज झुंबा तर उद्या योगा असे नाविन्य नेहमीच क्लासमध्ये असते. त्यामुळेच तर आम्हाला खरंच बोर होत नसते. नवीन नवीन बॉलिवूड डान्स, नवीन नवीन एक्सरसाइज तुम्ही नेहमी रुटीनमध्ये ॲडच करत असता. नवीन नवीन बॉलिवूड डान्स, नवीन नवीन एक्सरसाइज तुम्ही रुटीनमध्ये नेहमी ॲडच करत असता. कधीतरी मॅडम आम्हालाही विचारावं असं वाटतं की एवढं सगळं तुम्ही कुठे शिकता, एवढं सगळं तुम्ही. झुंबा तर तुमचा लयच भारी असतो. झुंबा तर तुमचा लयच भारी असतो. कधी न नाचणाऱ्याला तो थिरकवायला लावतो. झुंबा तर तुमचा लयच भारी असतो. कधी न नाचणाऱ्याला तो थिरकवायला लावतो. अहो, आमच्यापैकी कित्येक जणींनी ह्या अगोदर बॉलिवूड गाण्यावरती साधे डान्सही केले नव्हते. हो, आमच्यापैकी कित्येक जणींनी ह्याच्या अगोदर बॉलिवूड गाण्यावरती साधे डान्सही केले नव्हते. आपल्याला अगदीच माधुरी दीक्षित नाही, पण त्यासारखे थोडेफार नाचायला जमेल असं स्वप्नातही वाटले नव्हते. कधी प्रेमाने तर कधी थोडं जास्त शिस्तीने, कधी प्रेमाने तर कधी थोडं जास्त शिस्तीने तुमचे क्लासमध्ये शिकवणे असते. पण हे सगळं आमच्या फिटनेससाठीच असते. काय लिहिलं आहे ऐका मैत्रिणींनो. लोग जब हमें पूछते हैं तुम इतने बड़े बच्चे की माँ नहीं लगती, राज क्या है. लोग जब हमें पूछते हैं तुम इतने बड़े बच्चे की माँ नहीं लगती, राज क्या है. हम भी उनको बोलते हैं कोई संतूर शौक नहीं, हम ये तो हमारा योगा है, ये तो हमारा योगा है. तर असं या आमच्या फिटनेसचं सारं श्रेय मॅडम आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. तर असं आहे आमच्या फिटनेसचं सारं श्रेय आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. त्यासाठी आज मनापासून तुम्हाला थँक्स बोलायचं आहे. मनापासून आज तुम्हाला थँक्स बोलायचं आहे. तर बरं का मैत्रिणींनो, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मॅडमला आपणही गुरुदक्षिणा द्यायची आहे. तर बरं का मैत्रिणींनो, आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्यालाही एक मॅडमला गुरुदक्षिणा द्यायची आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी रेग्युलर क्लासला येऊ, एवढंच तर फक्त वचन द्यायचं आहे. तसंच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मॅडम आम्हालाही तुम्हाला काही सांगायचं आहे. गुरु म्हणून तुमची साथ कायम आम्हाला पाठीशी अशीच हवी आहे. थँक्यू. आवडली का कविता? सगळ्यांच्या मनात मॅडमपर्यंत पोहोचवलं आहे. तो हार्दिक शुभकामनाएं. मैंने एक छोटी सी कविता लिखी है जिसमें राइमिंग नहीं भी हो सकता है क्योंकि सिर्फ मैम के लिए सोच के लिखी है. ठीक है, इसके लिए माफ कीजिए. चलो क्यों न आज गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर मैं अपनी कहानी बताऊं. पहले सोचती थी कि अपनी परेशानियां कैसे हटाऊं. फिर मुझे कुछ ऐसे लोग मिले जिनसे सुबह मिलने जाऊं तो मुस्कान खिले. सुरेखा मैम, आपने हम सबको अपने बच्चों जैसे संभालना सिखाया. अगर सौंपे आहे ये बात हमारे मन में बिठाया. अगर सौंपे आहे हम सबको हमारी सीमा से आगे लेकर जाने वाली. हम आपके छोटे बच्चे, आप हमारे मालिक. इतने काम करने के बाद मुस्कुराते हुए हमें सिखाती. अपने लिए समय निकालना चाहिए वो हमें बताती. माँ जैसे प्यार से गुस्से से डांट देती. हम आगे बढ़ रहे हैं जैसे हम छोटे पेड़ और आप हमारी खाद. शब्द कम पहुँचाएंगे अगर बताऊं कितनी अच्छी है आप. शब्द कम पहुँचाएंगे अगर बताऊं कितनी अच्छी है आप. जब से आपने योगा सिखाया बीमारियां बढ़ रही है बीमारियां कांप रही है हमारे से. एक दूसरे की खुशियों को मनाते साथ खड़े रहेंगे एक साथ, चाहे खुशियां हो या दुख की बात. सुरेखा मैम और आप सब लोगों से बस यही कहना चाहती हूँ, थैंक यू. आप लोगों ने मुझे आगे बढ़ने के लिए हमेशा मेरा साथ दिया, हमेशा मुझे मोटिवेट करते रहे. छोटी छोटी बातों में मुझे कॉन्फिडेंस दिलाया. मैं बहुत ही भाग्यशाली मानती हूँ कि मुझे आप जैसी क्लास मिली और आप जैसे गुरु मिले. थँक यू सो मच. सगळ्यात पहिलं म्हणजे मॅमला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सगळ्यात सांगायचं पहिलं म्हणजे गुरुबद्दल आपण काय सांगायचं. आपली तर मॅडम तर सगळ्या बाजूने वर्सटाईल आहे. तर गुरु म्हणजे एक ज्ञानाचा उगम. गुरु म्हणजे अथांग सागर. प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरु हा असतोच. कोण ना कोणतरी गुरु लाभलेला असतोच.
आणि प्रत्येक जण एक विद्यार्थीच असतो. आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा एक विद्यार्थीच असतो. पहिले म्हणजे गुरु हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे. आता त्याचं विश्लेषण करायचं तर गु म्हणजे अंधार आणि अज्ञान आणि रु म्हणजे दूर करणारा. याचाच अर्थ असा की अंधार आणि अज्ञान दूर करून आपल्याला प्रकाशाच्या दिशेने नेणारा. त्या प्रकाशाच्या दिशेने नेणारा म्हणजेच काय तर आपल्याला ज्ञान बुद्धी आणि योग्य मार्गदर्शन करणारा, याला गुरु म्हणतात. हे गुरु म्हणजे आपल्याला जीवनाचा जगण्याचा मार्ग दाखवणारा. गुरु म्हणजे आपल्याला नवीन नवीन आव्हानांना कसं पेलवायचं ते शिकवणारा, योग्य दर्शन देणारा आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात एवढ्या अनंत अडचणी असतात त्यांना कसं फेस करायचं हे शिकवणारा. पण हे सगळ्या क्वालिटीज आपल्या सुरेखा मॅमकडे आहेत. ते आपल्याला डे बाय डे असं नवीन काही ना काहीतरी सांगत असतात. सांगायचं म्हणजे की आपल्या सगळ्यांना आता योगा मॅम कशा आहेत माहितीच आहेत. योगा मॅम आपल्याला दरवेळेला आपल्या योगा क्लासमध्ये 40+, 50+, 60+ असे सगळे आहेत. पण आज हिने सांगितलं होतं सगळ्या संतूर मऊ झालेल्या आहेत. सगळ्यांना हा प्रश्न पडतो तुम्ही एवढा ऍक्टिव्ह कशा. पण आता इकडे सगळेच योगालय संतूर मऊ झालेले आहेत. ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि ह्या सगळ्या क्वालिटी आपल्या योगा मॅमने आपल्यामध्ये आणल्या. हे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी एवढ्या टाईट शेड्यूलमधून नवीन काय काय शिकतात आणि आपल्याला शिकवतात आणि आपल्याकडे करवून घेतात. वेळ प्रसंगी ओरडतात पण ते ओरडणं पण प्रेमाचं असतं. कारण त्यांना ओरडणं माहिती नाही असं मला वाटतं. एखाद्या खडाच बोलेल पण प्रेमाने ओरडतात आणि शिकवून आपल्याला छान समजवतात सुद्धा. तर थोडक्यात सांगायचं काय तर आपल्या या सुरेखा मॅम आपल्याला दरवेळेला सांगत असतात की आपण नेहमी आपल्या शरीराला चॅलेंज दिलं पाहिजे. तुम्ही अमुक येत नाही तमुक येत नाही म्हणून करायचं नाही, करून बघायचं नाही, तुम्ही करून बघा. हे जे मार्गदर्शन देतात हे किती लाख मोलाचं असतं. सडनली मी सुद्धा या गोष्टी खूप अनुभवल्या आहे. मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा इथे मला बरेच प्रॉब्लेम होते. पण आता इथे आल्यानंतर आता मध्ये मध्ये माझं चालूच असतं. पण या नेहमी मला ना पॉझिटिव्हिटीने घेतात. जमेल तुला, तू कर. म्हणजे ही जी पॉझिटिव्हिटी हे जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला या क्लासमध्येच बघायला मिळेल ना. इतर कसं प्रोफेशनल लोक असतात. प्रोफेशनलिझम मध्ये काय असतं पैसे द्या तुम्ही करायचं करा नाही तर नका करून निघून जा. पण इथे एवढ्या जणी आहेत प्रत्येकाचं मन जपतात, त्यांचं विचारणा करतात. एवढं बारीक ऑब्झर्वेशन तर कुठेच दिसणार नाही. ते आपल्या या पॉवरवर योगामध्येच दिसतं. त्या सुरेखा मॅम असल्यामुळेच दिसतं. त्यामुळे सुरेखा मॅमला त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुबद्दल सांगायचं तेवढंही कमीच आहे, त्याच्यामध्ये शब्दच नाही. पहिला गुरु आपल्या आई आहे, पिता आहे, त्याच्यानंतर आपले टीचर्स, त्याच्यानंतर तो आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या आम्ही 40 ओलांडली. त्याच्यानंतर तो आमच्या म्हणजे आरोग्यासाठी जो बोलण्यात आमचा गुरु आहे त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि बोलायचं म्हणजे मॅडमने शिकवलं की कसा आपला वेळ काढायचा आपल्या आयुष्यातून. आणि आपलंसुद्धा आहे काहीतरी, नुसतं जेवण करा, जेवण वाढा, भांडी घासा, कपडे धुवा हेच नाही. म्हणजे मॅडम बोलतात स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. मग तो वेळ काढून सुद्धा 4 लोक सगळं स्वयंपाक पाणी करून आज इकडे हजर झालो 7 वाजता बरोबर. आणि मॅडम म्हणतात शनिवारी या, जसा वेळ मिळतो तसा जातो आपण, पण घरचंही करावं लागतं पण त्याच्यात पण वेळ काढतो. त्या दिवशी मॅडमचा आपल्या धुंबा असेल त्या मॅडम बोलतात अगं मुली काय करतेस. ते फार आवडतं. आणि मॅडम जेव्हा ओरडतात तेव्हा तेवढ्या पुरताच असतं. दुसऱ्या दिवशी परत मॅडम आपल्याला त्या दोमाने शिकवतात. आणि गुरु म्हणजे हा आपल्या आयुष्यामध्ये असलाच पाहिजे. त्यामुळे गुरु म्हणजे सुरेखा मॅडम यांना माझे सच्चर प्रणाम. याचा अनुभव घेण्यासाठी आणि योगचा खरं सार जाणून घेण्यासाठी गुरूंची खूप आवश्यकता असते. फक्त ज्ञानच देत नाही तर आपल्यामध्ये प्राणशक्ती जीवन ऊर्जा जागृत करतात. जशा आपल्याला आपल्या सुरेखा मॅडम लाभल्या आहेत त्यांची शिकवण म्हणजे रोज शारीरिक नवे योग प्रकार शिकवतात व नवीन ज्ञान देतात. आपले शारीरिक प्रॉब्लेम समजून घेतात व त्याप्रमाणे करायला सांगतात. शिवाय काही वेळा पिकनिक, सिनेमा किंवा नवरात्रीचा गरबा यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा करून येतात. शिवाय सगळ्यांचे वाढदिवस सुद्धा साजरे करतात. आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना वंदन करून आशीर्वाद देऊया व त्यांना शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना करूया. ज्ञान दिया है तो पहले गुरु के चरण स्पर्श कीजिए. तो गुरु हमारे जीवन में पहले तो माता रहती है, तो पिता, माता पिता हमको सिर्फ वो बताते रास्ता बताते हैं, लेकिन रास्ते पे कैसे चलना है वो हमें गुरु बताते हैं हमारा.
तो हमारी मैडम तो हमें हेल्थ के लिए मतलब सही दिशा दे रहे हैं, हमें ही इसको फॉलो करना है बस।